नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं प्रशिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर बघा, आज आपण बघणार आहोत सीटेट 2026साठी EVS मधील पक्ष्यांची घरे किंवा पक्षियों के घोंसले हे अतिशय महत्त्वाचं असतं, जे की आपल्याला EVS मध्ये विचारलं जातं. ह्याच्यावरती आपल्याला 3-4 मार्काला प्रश्न विचारले जातात आणि हे अतिशय उपयुक्त आहे. तर लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सीटेट EVS पक्षियों के घोंसले महत्वपूर्ण प्रश्न उत्तर. तर बघा, पक्ष्यांची घरे याच्यावरती आपले प्रश्नोत्तर आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, कौन सा पक्षी पत्तों को सील कर घोंसला बनाता है. तर बघा, असा कोणता पक्षी आहे जो पानांना शिवून काय करतो, आपलं घर बनवतो. तर बघा, उत्तर आहे दर्जिन चिडिया. कोणती? दर्जिन चिडिया. टेलर बर्ड हा काय करतो, तर आपल्या पत्ते आहेत त्याला शिवून त्यांचं घर बनवतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, कौवा अपना घोंसला कहाँ बनाता है. तर कौवा आपलं घर कुठे बनवतो, तर पेड़ की सबसे ऊंची डाल पर क्या करता है, कौवा अपना घोंसला बनाता है. पेड़ की जो सबसे ऊंची डाल होती है वहां पर कौवा अपना घोंसला बनाता है. नर विवर पक्षी विवर बर्ड के घोंसले की क्या विशेषता आहे. तर नरविवर पक्षी आहे त्याच्या घराची काय विशेषता आहे. तर बघा, उत्तर आहे नर पक्षी सुंदर लटकते हुए घोंसले बनाते हैं. तर नर पक्षी असतात ते सुंदर आणि लटकणारे आपले घोंसले बनवतात, जिनमें मादा अपनी पसंद का घोंसला चुनती है. तर बघा, यांची विशेषता काय आहे, तर ते अगदी सुंदर आणि लटकणारे घर बनवतात आणि मादा काय करते, तर आपल्या पसंतीनं त्यांनी बनवलेलं घर काय करते, निवडून घेते. फाकता पक्षी डव पक्षी अपना घोंसला कहाँ बनाता है. तर कैक्टस के कांटों के बीच या मेहंदी की मेड़ में. कैक्टस के कांटों के बीच क्या करता है, फाकता पक्षी अपना घोंसला बनाता है, या मेहंदी की मेड़ में क्या करता है, फाकता पक्षी अपना घोंसला बनाता है. हे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत. लक्षपूर्वक बघा आणि लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. पुढचा प्रश्न आहे, गौरैया स्पॅरो कबूतर घोंसला कहाँ बनाते हैं. तर बघा, गौरैया आणि कबूतर आपले घर कुठे बनवतात, तर ते कुठे बनवतात, घरों में, जैसे अलमारी के पीछे, छत या वेंटिलेटर में. तर बघा, स्पॅरो आणि कबूतर हे कुठं बनवतात, तर घरामध्ये घरटं बनवतात. तसंच जसं की अलमारी आपली असते, कपाट असतं त्याच्या पिछे किंवा छतवरती वेंटिलेटरवरती काय करतात, तर स्पॅरो आणि कबूतर काय करतात, घोंसला बनवतात. तर पुढचा प्रश्न आहे, उल्लू अपना घोंसला कहाँ बनाता है. उल्लू अपना घोंसला कहाँ बनाता है. तर उल्लू अपना घोंसला पेड़ के खोखले तने में. कहा, पेड़ के खोखले तने में उल्लू अपना क्या करता है, घोंसला बनाता है. बसंत गौरी बारबेट घोंसला कहाँ बनाती है. तर बसंत गौरी अपना घोंसला पेड़ के तने में गहरा छेद करके बनाती है. कहाँ बनाती है, पेड़ के तने में गहरा छेद करके अपना घोंसला बनाती है. कौन? बसंत गौरी. कोयल अपना घोंसला क्यों नहीं बनाती. तर बघा, कोयल अपना घोंसला क्यों नहीं बनाती. कोयल तिचं घर का नाही बनवत. कोयल कौवे के घोंसले में अपने अंडे देती है. बघा, कोयल आपला घोंसला बनवत नाही, कोयल स्वतःचं घर बनवत नाही. ती काय करते, तर कावळ्याच्या घरामध्ये काय करते, स्वतःची अंडी देते. म्हणून कोयल कौवे के घोंसले में अपने अंडे देती है, इसीलिए कोयल अपना घोंसला नहीं बनाती. पुढचा प्रश्न आहे, पक्षी अंडे देने के बाद क्या करते हैं. तर पक्षी अंडे दिल्यानंतर काय करतात. तर उत्तर आहे, अंडे से बच्चे निकालने के बाद
घोंसला छोड़ देते हैं. कौन? पक्षी. अंड्यातून बाळ बाहेर आल्यानंतर काय करतात, तर ते बाळाला घेऊन जातात आणि काय करतात, त्यांचा घोंसला म्हणजे त्यांचं घर ते सोडून देतात. हे काय करतात पक्षी? अंडे देने के बाद काम करते हैं. तर बघा, आता आपण पाहिलं EVS मधील पक्षियों के घोंसले, जो की अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात घरी. IMP हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.